सरिता, स्वागत करते तुमचं आणखी एका आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज मी तूप कढवण्यासाठी घेतलेलं, मग म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर करूया. तर सकाळीच मी यामध्ये दही टाकून विरजू लावण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. तर आता भरपूर जणांना घरच्या घरी तूप कसं बनवायचं हे माहित नाहीये, मला सुद्धा माहिती नव्हतं. त्यामुळेच म्हटलं की माझ्यासारखे असे भरपूर जण असतील की हे कशा प्रकारे प्रोसेस असते ते माहिती नाहीये. त्यामुळे म्हटलं सुद्धा शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला ते फायद्यात येईल. आता सकाळीच पूर्ण ही जी साय आहे ती मी बाहेर काढून ठेवली होती. यामध्ये 2 चमचे आपली दही टाकली होती. तर बघू शकता खूप छान अशी विरजली आहे. तर आता आपल्याला करायचं काय आहे, ही जी साय आहे ना ते डायरेक्ट आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. आता यामध्ये मी थोडं बर्फाचं पाणी ऍड करते. आता भरपूर बर्फ लागतो, त्यामुळे मी असं कुकरच्या डब्यामध्येच ठेवलेलं होतं. आता याला फोडून घालते. आता बर्फ टाकून एक वेळेस फिरवून घेते हे. आता हे पण फिरवून घेते बाकीचं. आता याला 4 ते 5 पाण्यानं वॉश करून घेतलं आहे, जेणेकरून याच्यामधला सगळं वास निघून जाईल, म्हणजे आंबटपणा जो असतो ना तो निघून जाईल. आता डायरेक्ट याला मी गॅसवरतीच ठेवते. आता हे तूप काढण्यासाठी मी गॅसवरती ठेवून दिलं आहे. आता हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत त्याची वाट बघायचं आपण. तर कालच आपलं तूप छान असं कडलं होतं आणि मी साईडला ठेवून दिलं होतं. परत व्हिडिओ तर लक्षातच नाही, त्यामुळे म्हटलं की आज तरी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर पाहू शकता खूपच छान असं दाणेदार तूप आपलं तयार झालेलं आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता तोपर्यंत बाय बाय.